आता संपलं सगळं। हमारी कृपा शाश्वत है, हमारा प्रसाद अविनाशी है। जो भक्ति से जुड़ता है उसे कोई शक्ति मिटा नहीं सकती। शिवार शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर, शिव शंकर शंभो। अहो हे पा, हे कसं काय शक्य आहे? हा स्वामींचा प्रसाद आहे। हा नष्ट करणं एवढं सोपं नाहीये। आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग काढावा लागेल। आज निर्णय होणार। मी अंगदला सरळ विचारणार। अहो रागात काहीतरी उलट-सुलट बोलू नका। आधी आपण शांतपणे विचारूया। आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि त्याही पेक्षा स्वामींनी दिलेल्या प्रसादाचा अपमान आहे हा। जर अंगदने ते दाणे घेतले असतील तर आज त्याची खैर नाही। अहो पण अलकनंदा, रागात घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो, पण अन्याय सहन करणं ही देखील फार मोठी चूक आहे। भाऊसाहेब चला, सत्य समोर येऊ दे। चला। कपिले, अगर सेवा मनाने केली जाते, तू शरीराने इथेस, मन कुठे हरवलंय? क्षमा स्वामी, खरंच लक्ष नव्हतं। अर्ध लक्ष कामात, अर्ध स्वतःच्या विचारांमध्ये। याने सेवा पूर्ण होत नाही। समर्पण अर्धवट असेल तर कृपया अर्धवटच मिळते। स्वामी, अहो एक प्रश्न मनात घोळतोय, विचारू? विचार। स्वामी, अनेक जण पुण्य करतात, दान धर्म करतात, सेवा करतात, पण तरीही त्यांच्या नशिबाला दुःखच का येतो? कपिला, प्रश्न या मातीसारखा आहे। हातात घेतला की साधा वाटतो, पण घट्ट धरला की निसटतो। जा, एक सुंदर फूल घेऊन ये। चल। मी फुल? हो, काही उत्तर ही अनुभवातून मिळतात। चल। हो, आणते। सुंदर फूल, सुंदर फूल, सुंदर फूल। बुवाने सांगितलंय, कपिले गावात जा आणि सुंदर फूल घेऊन ये। बुवाला सुंदर फूल द्यायचं की बुवा आमच्यावर खुश होईल आणि मग आम्हाला धन देईल। वा वा वा, सुंदर फूल, सुंदर फूल। ही फुलं तर रोजच देतो आम्ही। अजून दुसरीकडे शोधतो आम्ही, गावात कुठे अजून सुंदर फूल दिसतंय का? ते फूल आम्ही बुवाला देतो। हं? चला कपिले, कामाला लागा। कपिले, कपिले। शोध सुरू झालाय, पण उत्तर अजून दूर आहे। हीच तर गंमत आहे मनुष्याची। जे हातात आहे त्याची किंमत नाहीये, पण जे दूर आहे त्याच्या मागे आयुष्यभर धावत सुटतो। कपिले, तू आणि अंगद दोघांमध्ये हेच साम्य आहे। तुला फुलांमध्ये सगळ्यात सुंदर फुल हवंय आणि त्याला नशिबात सगळं जास्त हवंय। माणूस मिळालं सोडून कदाचितच्या मागे धावत सुटतो आणि जे निश्चित आहे ते गमावून बसतो।
ज्याला समाधान सापडलं नाही त्याला सुख कधीच सापडलं नाही. मनुष्याला वाटतं की आणखीन थोडं पुढे गेलं की आणखीन आनंद मिळेल. अरे पण खरा आनंद तुमच्याकडे जे आहे त्यात समाधान मानत असत. शिव शंकर शंभो. हेच करूया. हे दाणे त्याच्यात टाका. कोंबड्या खाऊन टाकतील, मग कुणाला कळणारही नाही कुठे गेले आणि पुन्हा सापडणारही नाहीत. कोंबडीला मारून तर प्रसाद बाहेर काढू शकणार नाहीत ना. इतकं मोठं पाप तरी ते करणार नाही. शहाणपण म्हणतात ते यालाच. नष्ट नाही केले तर अदृश्य तरी होतीलच ना. अहो ते दाणे नष्ट तर नाही करणार ना. त्या अक्षता नष्ट होण्यापूर्वी आपण तिथे पोचायला हवं. हो, उशीर करून चालणार नाही. कारण ते अक्षता फक्त प्रसाद नाहीत तर आपल्या आयुष्याचा आधार आहेत. श्री स्वामी समर्थ. नका काळजी करू. अहो स्वामी देवांचा प्रसाद येतो, तो असं नष्ट नाही होणार. पण आपण आपलं कर्तव्य थांबवायचं नाही. चला 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 लवकर चला. उमे, अगं कोंबड्या कुठे आहेत? हे दाणे जर इथे टाकले आणि चुलीत जसे चमकत होते तसे इथेही चमकायला लागले तर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरेत पडतील. हो, ते खरंय. हे इथे टाकून चालणार नाही. हा खेळ साधा नाहीये. स्वामींचा प्रसाद आहे. हे सरळ मार्गाने नष्ट होणार नाहीत. मग काय करायचं आता? काय विचार आहे तुमच्या डोक्यात? स्वामी आम्हाला वेळेत पोचू द्या. काळजी करू नका. स्वामी देव त्या अक्षतांना काही होऊ देणार नाही. चला आता सापडणार नाहीत. प्रसादाचा अपमान म्हणजे आमचा अपमान आणि आमचा अपमान म्हणजे आमच्या भक्तांचा अपमान. आणि आम्ही आमच्या भक्तांचा अपमान सहन करणार नाही. भक्तांना प्रसाद मिळणारच. आणि योग्य वेळ आली की प्रसादाचा अपमान करणाऱ्यांनाही शिक्षा मिळणारच. काय ग कपिले, फुल नाही आणलंस का? स्वामी, सुंदर फूल नाही मिळालं. का गावात फुलं नव्हती? नाही नाही, गावात बरीच फुलं होती. एका ठिकाणी मी फुलही पाहिलं.
म्हटलं यापेक्षा सुंदर फुल कुठेतरी गावात मिळेल म्हणून मी गावभर शोधलं, पण मनासारखं फुल मला मिळालं नाही. म्हणून म्हटलं जे पहिलं बघितलं होतं तेच सुंदर फुल आपण घेऊन जावं. अगं मग तेच आणायचंच की. परत त्या ठिकाणी आले तर मेहनत फुकट गेली. एवढं गावभर फिरले पण मनासारखं काही फुल मिळालं नाही. हेच सुंदर फुल. सुंदर फुल सुंदर फुल कोण घेऊन गेलं? आधीच तोडायला हवं होतं हे पण गेलं फुल. आता बुवाकडून आम्हाला धन घेता येणार नाही. सुंदर फुल जेव्हा मी परत आले तेव्हा ते कोणतरी तोडलं होतं स्वामी, म्हणून मला फुल मिळालं नाही. हेच होतं तुमच्या सारख्यांच्या बाबतीत कपिल आहे. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागतात. देव प्रत्येकाला काही ना काही सुख देतोच, पण माणसाला ते अपूर्णच वाटतं. आणखीन सुंदर, आणखीन जास्त या मोहात तो अडकतो आणि सुखाच्या मागे धावत सुटतो. अरे तो सुखाच्या मागे सतत धावत राहतो, तो कधी सुखी होऊ शकत नाही. कारण सुख हे मिळवायचं नसतं, ते अनुभवायचं असतं. तुझंही तसंच झालंय कपिले, आणि ते अंगच आहे. अरे देवाच्या कृपेने अंगाला सगळं मिळालंय. ज्ञान, प्रतिष्ठा, बुद्धी, पण समाधान नाही. त्याला भावाचं सगळं ओरबाडून घ्यायचंय. भावाचं सुख त्याला बघवत नाहीये, पण त्याला कळत नाहीये की त्याचा सामना जरी भावाशी असला तरी त्याचा भाऊ हा आमचा भक्त आहे, आणि आम्ही आमच्या भक्तांवर अन्याय होऊ देत नाही. अरे ज्याला जे मिळालंय त्यात जर समाधान मानलं तर ते खरं सुख असतं. नाहीतर आयुष्यभर हात रिकामेच राहतात. शिव शंकर शंभो. अंगद, त्या अक्षता तूच घेतल्यास ना? काय बोलतोयस तू हे दादा? कोणत्या अक्षता? मी का घेईन? आमच्यावर असा सारा आरोप करताय तुम्ही. काही पुरावा आहे का तुमच्याकडे? आम्हाला पुराव्यांची गरज नाही. मन सांगत आणि मन कधीच खोटं बोलत नाही. द्या, परत करा त्या अक्षता. देणार नाही. देणार नाही म्हणजे त्या अक्षता तुम्हीच घेतल्यात तर. अंगतराव, त्या अक्षता परत करा. स्वामी देवांचा प्रसाद येतो, आणि प्रसादाचा अपमान म्हणजे स्वामी देवांचा अपमान. स्वामी देवांच्या विरोधात जाणं खूप मोठी चूक ठरेल. मी स्वामींना घाबरत नाही. त्यांनी मला आव्हान दिलंय. माझ्या ज्योतिष विद्येला आव्हान केलंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा अंगद कधी हरत नाही. स्वामी असोत नाहीतर कोणीही, मी त्यांना मात देणारच. अहंकार जितका उंच, पडझड तितकीच खोल. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अंगदा, स्वामींशी सामना करायला जाऊ नको. तोंड घशी पडशील, परिणाम भोगू शकणार नाहीस. अरे ही आग आहे, खेळ नाहीये हा. हे बस झालं रे दादा तुझं हे प्रवचन. चला निघा इथून, चला. हे बघ, मला फक्त अक्षता कुठे आहेत तेवढं सांग. आम्हाला बाकी काहीही नको. ते बघ त्या ढिगात टाकलेत. जा निवडा, बघा सापडतात का तुमचे 3 नाणे.
अहो यात कसं ओळखणार? हे तर अशक्य आहे. अंगदा, स्वामींनी इच्छापूर्तीसाठी दिल्या होत्या आम्हाला त्या अक्षतांमुळे आमच्या आयुष्याला अर्थ मिळणार होता. पण आता तुझ्यामुळे आमचं आयुष्य पणाला लागलंय. अंगद, खरंच सांग, खरंच अक्षता यात टाकल्या आहेत की अजून दुसरीकडे कुठे? की अजूनही तुझ्याकडेच आहेत त्या? चला चालते वा इथून, चला निघा. थांब. तुला आमची संपत्ती हवी आहे ना? आत्ताच्या आता सगळी संपत्ती तुझ्या नावावर करतो. पण माझ्या अक्षता मला परत दे रे. भाऊसाहेब, तुझा सामना माणसाशी नाही अहंकाराशी होत आहे. तुझी इच्छापूर्ती आणि अंगाचा स्वार्थ यातला सौदा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. शिवशंकर शंभो. तू खरंच तयार आहेस तुझी संपत्ती द्यायला? हो, माझ्यासाठी माझी पत्नी आणि स्वामी कृपेमुळे होणारी संतती हीच खरी संपत्ती आहे. बाकी सोनं, चांदी, जमीन, जुमला याचा मला मोह नाही. जीवन देणारी संपत्ती महत्वाची, वस्तूंची नाही. अहो पण मी सासूबाईंना दिलेल्या शब्दाचं काय? त्या वारसा पुढे न्यावा म्हणून. अलकनंदा, आईची माफी मागू आपण. आणि ती जर इथे असती तर तिने हेच सांगितलं असतं की जिवंत नात्यांपेक्षा मालमत्ता मोठी नाही. अलकनंदा, अगं संपत्ती काय स्वामी कृपेनं पुन्हा मिळवता येईल, पण संधी आणि आशीर्वाद पुन्हा मिळत नाही. अंगद, जा कागद घेऊन ये. मी स्वाक्षरी करायला तयार आहे. आजच माझी सगळी संपत्ती तुझ्या नावावर करतो. आज नाही, आत्ताच घेऊन येतो. त्या दिवशी एक कागद फाडला तेव्हा मी आणखीन एक कागद तयार करून ठेवला होता. अरे मला माहित होतं की तू तुझी सगळी संपत्ती माझ्या नावावर करणार आहेस. मी आत्ताच घेऊन येतो. मातीला आकार देता येतो, पण आकार देणारा हात कोणाचा आहे हे महत्वाचं असतं. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. घे दादा, यावर तुझी स्वाक्षरी कर. थांबा, आधी आम्हाला त्या अक्षता द्या, मगच हे स्वाक्षरी करतील त्यावर. वहिनी, तुम्ही ठेवायची नाही वहिनी. मी सांगतोय ते करायचं तर करा, नाहीतर निघा इथून. ठीक आहे, मी स्वाक्षरी करतो. अहो नको, आधी दुसरा पर्याय नाही अलकनंदा. माझा भाऊच आहे शेवटी. ठेवू दे विश्वास. देतील ते अक्षता.
आता आमच्या अक्षता परत द्या अंगद. अहंकाराला वाटतं की तो जिंकलाय, पण नियतीच्या पटावर चाल आधीच ठरलेली असते.